ना देतोय की आपण जितका जास्त वेळ घ्याल दुसऱ्या फेरीमध्ये षटकांमध्ये कपात करण्याचा अधिकार आयोजन समितीकडे आहे। सकाळी मी सूचना दिली, पहिली फेरी 5 षटकांची मिळेल नो डाऊट, पण दुसऱ्या फेरीमध्ये षटकांमध्ये कपात करण्याचा अधिकार हा आयोजन समितीकडे आहे, लक्षात घ्या। कारण मी सातत्याने त्या सूचना आम्ही समालोचक देतोय आणि त्या सूचनेकडे जर तुम्ही दुर्लक्ष कराल तर मग तुम्हाला कमी षटक खेळण्यासाठी मिळतील। अमू 11 काश्मीर संघाकडून एका बाजूला राम आणि एका बाजूला श्याम हे दोन बॅटर उतरलेले आहेत, कारण आमच्याकडे एक्स्ट्रा मेंबर नाहीये। एक्स्ट्रा मेंबर नाही, आम्हाला नाव नाही माहिती, आम्ही आपला एक्स्ट्रा मेंबर पाठवून द्या प्लीज। इसलिए मैंने आपको कहा था कि पेवेलियन बॉक्स में एयर कंडीशन मत लगाओ। चला एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या। काश्मीरा उत्तनचा आलाय का? हां चला। सॅनियो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय, स्ट्रायकर एंडला अमेय आकाशे। चला मॅच ऑन करूया। 20 मिनिटांमध्ये 4 षटकं, आपण टाइम ॲडजस्ट करून घ्या, वेळ लगेच पाहून घ्या। पहिलं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि पाहूया या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना जो स्कोप आहे तो स्कोप बाळगताना फलंदाजी करताना तशा धावा मिळतील का? पहिला बॉल सॅनियो, हो फटका चुकला, बॅटची टॉप एज, अमेयचा खेळ पहिल्याच बॉलवर संपला। गोल्डन डकवर अमेय बॅक टू डक आउट। अमेय नष्टी या ठिकाणी जिग्नेशभाई पारेख यांचा आवडता खेळाडू, ज्यांनी जे SSP 11 मध्ये त्यांना रिक्रूट केलेलं आहे, ते आता शून्यावर बाद झाले नो डाऊट, पण ते दोन भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर। एक भूमिका त्यांची संपलेली आहे, पण पुढच्या डावामध्ये ते बॉलर म्हणून तुम्हाला पाहायला मिळतील। हां अजून टुर्नामेंट बाकी आहे आपले, कधी आहे टुर्नामेंट? आजच आहे का? चला अमेय बाद झाले। नॉनस्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत रोशन आणि नवीन फलंदाज जे येतील मैदानाच्या आतमध्ये रोशन आहे आणि आसिफ। ओके, रोशन स्ट्रायकर एंडला असतील, आसिफ नॉनस्ट्रायकर एंडला आहेत। अमेयचा खेळ संपला आणि सॅन्यूला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाला। चांगली सुरुवात उत्तम बॉईज गेमिंगच्या वतीने पाहायला मिळते। राकेशजी म्हात्रे आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी, टीम मेंटॉर उत्तम बॉईज राकेश। अमेय नाराज आहेत, तसा उल्लेख आपण अमेयचा केला की बादशाह चषकामध्ये अमेयने काय गोलंदाजी केले, म्हणजे मी स्वतः त्यावेळी समालोचनाला होतो आणि तेच तर्रार बॉल त्यांच्या वतीने हाताळले गेले होते आणि काश्मीर संघाचा एक दबदबा प्रस्थापित आहे मागच्या 2-3 वर्षांपासून। अमीरजी तासे जे संघमालक आहेत अमू 11 काश्मीराचे, प्रत्येक परिसरामध्ये आपल्या संघाला घेऊन जात आहेत, प्रमोट करत आहेत, आपल्या खेळाडूला चांगला खेळ देण्यासाठी चांगल्या स्पर्धा आवश्यक आहेत, त्या गोष्टीची जाणीव त्यांना आहे आणि म्हणूनच सातत्याने विविध परिसरांमध्ये आपण अमू 11 काश्मीरा हा संघ खेळताना पाहतो। ड्राईव्ह केला बॉलला, मिड ऑफ आय सर्कलच्या आत थ्रो, नॉन स्ट्रायकर्स एंडला बचावलेत फलंदाज। पहिली धाव नोंद केली जाईल स्कोरशीटवर। अमू 11 काश्मीराच्या 2 चेंडूचा खेळ संपला। सॅन्योची चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये ॲज अ बॉलर। उत्तन, जसा मी उल्लेख केला की उत्तन हा एक प्रचलित संघ आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तन या संघाची वचक आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतोय, पण चेहरे नवीन दिसत आहेत आता उत्तन बॉईज या संघामध्ये। असो, काही गोष्टी जपाव्या लागतात आणि काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात। हुक केलंय, बॉलला पाठवलंय, लॉंग लेग सीमारेषा पार येतो या पहिल्या डावातला चौकार। स्पीटावर आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्र परिवार खूप मोठा आहे, पांडवा 11चे ओनर आहेत, मला असं वाटते CEO आहेत जिग्नेश भाई। मला असं वाटतं एक असोसिएशन आपण बनवायला हवी भिरा भाईंदर क्रिकेटची, म्हणजे त्यामध्ये परिसराचे निबंध नाही आहेत। तुम्ही भिरा भाईंदरचा कुठलाही खेळाडू एका संघात घेऊ शकता, त्याला वर्षभरामध्ये वेगवेगळ्या स्पर्धामध्ये खेळू शकता आणि CEO जिग्नेश भाई पारेख याच आणि मला असं वाटतं पहिली स्पर्धा तुम्हीच ठेवाल त्यासाठी। व्हायला पाहिजे, भिवंडीमध्ये तसं होतंय, सिटी क्रिकेट ज्याला आपण भिवंडीचं म्हणतो, म्हणजे एका संघामध्ये कुठलाही खेळाडू खेळू शकतो वर्षभरासाठी। वा क्लासिक, काय फॉलो थ्रू आहे, पण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होते, त्यांचा अंदाज चुकला, बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला, लगातार दुसरा चौकार, 4 धावा।
सन्माननीय अजितजी दुबे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, जे सचिव आहेत भारतीय जनता पार्टी ओवळा माजिवडा मंडळाचे ठाणे शहराचे. त्यांचं आगमन झालं. सन्माननीय अजितजी दुबे साहेबांचं मनपूर्वक स्वागत कृणालबाई पुरोहित वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं. चुका करून चालणार नाही, चुका महागात पडतील. लगातार 2 चौकार आसिफच्या वतीनं मिळालेत. अमूला पुन्हा एकदा स्टेप आउट झाले आणि टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आसिफच्या वतीनं आजच्या दिवसातल्या पहिल्या चौकारांची तिकडी पूर्ण करतोय आसिफ. षटकार आलाय, माफ करा, मग आता रेकॉर्ड नाही लागला. पोचते आता 15 वर. अमे आगाशेला जेव्हा बाद केलं सैनूने तर तो आनंद सर्व खेळाडूंच्या देहबोलीवर पाहायला मिळाला, पण त्यानंतर तो आनंद टिकवता आला नाही. जशी स्ट्राईक जाते आसिफकडे, आसिफने 2 चौकार खेचले. हा षटकार आपण पाहिला आणि व्ही मध्ये खेळत असताना प्रॉपर कॉन्फिडंट स्ट्रोक त्यांच्या वतीनं खेळले जात आहेत. धावसंख्या 15. शॉट ऑफ फुल क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटचे. आता कुठली चूक होणार नाहीये. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत उत्तम संघ उत्तम कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 15, गडीबाद 2. थँक्यू. सन्माननीय अजित दुबे साहेब उपस्थित आहेत. जिल्हा सचिव ओवळा माजिवडा ठाणे शहर यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. कृणालबाई पुरोहित यांच्या शुभ हस्ते आपण अजितभाई दुबे यांचं स्वागत सन्मान मुख्य मंचावर पाहतोय. सकाळपासून पाहुण्यांची रेलचेल मित्रपरिवार मोठा आहे कृणालबाई पुरोहित यांचा, आणि म्हणूनच सकाळपासून या स्पर्धेला समर्थन देणारे सर्व मित्र मंडळी या माध्यमातून येत आहेत, आपले शुभाशीर्वाद देत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15 धावा 2 गडी बाद. अमू 11 काश्मीरा. नवीन बटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर येत आहेत संतोष. चला, बॉलिंग करताना जास्त वेळ घेऊ नका. 5 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात पहिल्या षटकासाठी. त्या सूचना मी देत राहू. वेळेवर लक्ष घाला मित्रांनो. सातत्याने मी सूचना देतोय. दुसऱ्या फेरीमध्ये षटकांमध्ये कपात करण्याचा अधिकार आयोजन समितीकडे आहे. ही गोष्ट अधोरेखित करतोय. टॉसच्या वेळी कुठल्या सूचनेचा विचार केला जाणार नाही, लक्षात घ्या. सकाळपासून आम्ही ओरडतोय, सकाळपासून सांगतोय. एक सामन्यासाठी 1.25 तास तुम्ही घ्याल तर ती गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत गॉडसन किका. गॉडसन किकाने देखील उत्तनसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये वेल फिनिशर म्हणून देखील त्याला ओळखलं गेलं. म्हणूनच मी तोच उल्लेख करतोय की माध्यम देण्याचं काम संघ मालक करतायत, पुरस्कर्ते करतायत. तुम्हाला फक्त तुमचं बेस्ट द्यायचं आहे, तुम्हाला फक्त अवेलेबल राहायचं आहे. आणि तीच एक भावना असे पुरस्कर्त्यांची की आपण जर संघ सुनिश्चित केला आहे कुठल्याही स्पर्धेसाठी तर आपला संघ अवेलेबल राहायला पाहिजे. गॉडसन किका पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. ओव्हर द विकेटनं स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय ते आहेत रोशन. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचले होते, त्यांनी प्रयत्न चांगले केले. शॉनचं बॅकअप आहे. 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न. थ्रो धीमा आहे. 3 मिळतील. 3 100% मिळतील आणि 3 धावा नोंदवल्या जातील आणि धावसंख्या पोहोचते 18 वर. फील्ड पोझिशन चांगली होती पण मिस्टेक झालेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. स्मिथ घावट्या. इम्पॉसिबल, म्हणजे मला विश्वास बसत नाही आहे की स्मिथकडून ही चूक कशी होईल. म्हणजे चूक नाही आहे, प्रयत्न त्याने केले पण अजून चपळतेने तो प्रयत्न करू शकला असता. तो चपळ आहे नो डाऊट. तो उत्तम क्षेत्ररक्षक आहे डीप मधला, पण थोडा कॅज्युअल राहिला. जर आपण रिप्लेमध्ये पाहिलं तर वेगानं अजून पोचायला हवं होतं. जजमेंट त्यांचं चुकलं म्हणूनच कॅच ड्रॉप झाले. अनबिलिव्हेबल. धावसंख्या 18 झाले. गॉडसन किका. रिव्हर्स स्वीप गॉडसन विरोधात पण शॉर्ट स्टॉप क्लिअर. लॉंग स्टॉप क्लिअर. नो चान्स फॉर फिल्डर. मिळतील 22च्या या 4 चौकार. एक चूक लक्षात ठेवली जाईल आणि एक चूक महागात सुद्धा पडणार आहे. या अगोदर ट्रिपल आणि त्यानंतर विकेट किपर चुकले. फ्लाय स्लीप होती. फाईन लेग होते, ते क्षेत्ररक्षक चुकले. आउटफील्ड फास्ट आहे. दुपारचा सत्र असल्यामुळे या फास्ट आउटफील्डवर क्षेत्ररक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. चला, मोहित शाह यांचं आपण व्यासपीठावर स्वागत सन्मान करणार आहोत. मोहितभाई शाह जे उत्तम निवेदक आहेत
त्याचा सन्मान जिग्नेशभाई पारेख तसेच कृणालभाई पुरोहित यांच्या शुभ हस्ते होतोय. मोहितजींचा देखील खूप चांगल्या पद्धतीनं अप्रोच आपण ऐकला. टॉस बॉक्समधून बॉल सर्कलच्या आतमध्ये अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ या पहिल्या डावाचा संपलेला आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय हा धाडसी निर्णय आहे आणि खूप कमी वेळा हा निर्णय तुम्हाला पाहायला मिळतो. पण सकाळपासून जे काय घडलंय ते अमू 11 काश्मीराने लक्षात घेत असताना नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. फुल टॉस बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न. शॉनच्या डोक्यावर बॉल होतोय पसार आणि जाईल डीप मध्ये, पण यावेळी स्मिथ पोचलाय. थ्रो स्ट्रायकर्स एंडला होतोय तोपर्यंत पूर्ण केले जातात या दोन. यस, इम्पॅक्ट चेक केला जाईल अंपायर. चला इम्पॅक्ट चेक करूया आपण. वेस्ट साईडच्या वर आहे की वेस्ट साईडच्या खाली, तो इम्पॅक्ट आपण चेक करणार आहोत. दॅट वॉज नो बॉल. नो बॉल आहे. बीमर बॉल. आणि आता बोनस मिळेल अमू 11 काश्मीराला. तर धावसंख्येचा आढावा आपण घेऊया. धावसंख्या आता पोचते 26 वर. थोडंसं हे सत्र उत्तन बॉईज गेविंग संघासाठी अडचणीचं झालेलं आहे. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये 2 चौकार 1 षटकार आणि आतापर्यंत गॉडसनचं षटक म्हणजेच जो एक प्रभावी गोलंदाज आहे थोडंसं खर्चिक राहिलंय. वेग वाढवला आहे पण तितक्याच वेगानं स्ट्रेट हिट लॉंग ऑन क्लिअर. बॉल सीमारेषा पार. फ्रीट बॉल षटकार. संख्या पोचते आता 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. अम्मू 11 काश्मीरा संघाचा अमेय बाद झाला. त्या मागोमाग आसिफ सुद्धा बाद झाला. तरी सुद्धा त्या दोघांची कमतरता भरून काढणारी फलंदाजी सातत्याने फलंदाजांच्या वतीने होते. म्हणजेच रोशन त्यासाठी आपला 100% एफर्ट देतोय. पण आता गॉडसन सुद्धा आपला जोर लावतोय फलंदाजाला रोखण्यासाठी. आपली ती गोलंदाजी हाताळतोय ज्यासाठी त्यांना ओळखलं जातं. जेव्हा जेव्हा लीग स्टेजच्या स्पर्धा होतात, मीरा भाईंदर प्रीमियर लीग होते, अशा वेळेला ॲज अ आयकॉन म्हणून गॉडसनची निवड केली जाते वेगवेगळ्या संघांमध्ये. टॉस बॉल कामगिरीचा स्तर आता दिसून आलाय. स्मिथने कुठली चूक नाही केली आणि आता गॉडसनच्या खात्यात विकेट गेली. तिसरा धक्का बसतोय अमू 11ला. नवीन बॅटर वँकी मैदानाच्या आतमध्ये पोचतायत. चला वेळ घेऊ नका. बघा सातत्याने आम्ही सूचना देतोय षटकं कमी होतील मग कुठल्याच सूचनेचा विचार केला जाणार नाही. त्या आम्ही वारंवार माहिती देतोय. तुम्ही जर वेळ कमी घेतलात तर तुम्हाला षटकं तितकी मिळतील, पण जर वेळ घेतलात तर मग षटकांमध्ये कपात 100% होईल. बॉलिंग ट्रॅकवर आता तिसऱ्या षटकासाठी बॉलर येतोय. सॅन्युअलच कंटिन्यू करण्यात आलंय. पहिलं षटक जे सॅन्युने
हाताळलं होतं. जरी त्या षटकामध्ये धावांची रसद मिळाली होती फलंदाजी करणाऱ्या संघाला, पण सॅन्यूकडे तो अप्रोच आहे फलंदाजांना रोखण्याचा, षटकावर नियंत्रण मिळवण्याचा, आणि म्हणूनच सॅन्यूवर विश्वास ठेवला आहे. गॉडसन थांबला आहे कारण एका डावामध्ये एकाच गोलंदाजाला 2 षटकं मिळणार आहेत आणि ती कामगिरी आता स्वीकारतोय सॅन्यू. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतो. स्ट्रायकरला फलंदाज आहेत संतोष. संतोष काय म्हणतोस? बॉलला खेळलाय उलटा, पाठवलाय थर्ड मॅन सीमारेषा पार, षटकार 6 धावा. व्यासपीठावर सन्माननीय महेंद्रजी गुज्जर साहेब यांचं आगमन होणार आहे. नवघर मंडळ अध्यक्ष बीजेपी युवा मोर्चा, त्यांचं थोड्याच वेळात आगमन व्यासपीठावर होईल. आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर स्वागत तर या ठिकाणी गोलंदाजाचं केलंय संतोषने, षटकार खेचून तो देखील रिव्हर्स हिटचा फटका देऊन जाईल आता गोलंदाजाला चटका. 6 धावांचा धावसंख्या पोहोचते आता 38 वर. क्रीज बॉक्सच्या मागे सरकल्या स्ट्रोक खेळताना बॉल मागे जातोय. शॉर्ट फाईन लेगला एक सिंगल होते कंप्लीट. धावसंख्या जाते ती म्हणजेच 39 वर. 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. विकेट जात आहेत पण त्या विकेट्सची भरपाई करताना धावासुद्धा येत आहेत. ही महत्त्वाची भूमिका प्रत्येक फलंदाज घेतोय. स्ट्रायकर एंडला आता वेंकी पोचतोय. आत्ताच फ्रेश बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये वेंकी आलेला आहे. सन्माननीय अरविंदभाई जैन SSB 11चे ते मेंबर आहेत. त्यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. अरविंदभाई आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या मुख्य मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत. असं अजून एक पदवी त्यांना मिळाली, चॉकलेट बॉय. लगेच बघ अस्मिता हसतं चेहऱ्यावर कसं येतं. आम्हाला माहिती आहे कोणाला कसं हसवायचं. तर सॅन्यू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. कनेक्शन झालंय बॅटच्या टोला, पण बॉल पोचेल लॉंग ऑफ, लाईक सिंगल कंप्लीट. सचिन भाई जर यांना चॉकलेट बॉय आपण म्हणतोय तर मग जे करता धरताय जिग्नेश भाई त्यांना आपण काय म्हणणार? तर व्यासपीठावर सन्माननीय महेंद्रजी गुज्जर साहेबांचं आगमन होते. नवघर मंडळ अध्यक्ष बीजेपी युवा मोर्चा, या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. फलंदाज थोडे अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. धावांची मदत मिळवण्यासाठी त्यांना देखील त्यांच्या प्रयत्नांची कक्षा वाढवावी लागते. पण गोलंदाज सॅन्यू भाव खाऊन जातोय. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आलाय या षटकाच्या, पण त्यानंतर बॅक टू बॅक कंट्रोल्ड बॉलिंग सॅन्यूच्या वतीने पाहायला मिळते. शॉर्ट ऑन पूल, गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा पोहोचतोय. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल. स्ट्रायकर एंडला थ्रो होईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2ची मदत, धावसंख्या पोहोचते 42 आकड्यावर. सन्माननीय महेंद्र गुज्जर साहेबांचं आगमन व्यासपीठावर होते. नवघर मंडळ अध्यक्ष बीजेपी युवा मोर्चा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम सर. धावसंख्या 42 झाले. 42 रन्स ऑन बोर्ड, 42 रन, 3 विकेट के नुकसान पर. अमू 11 काशीमीरा. धन्यवाद आमिर. नाईट टुर्नामेंटला आम्ही सोमवारी तुम्हाला भेटू. तुम्ही जिंका आज, मग सोमवारी आम्ही येतो फायनल डेला. तर धावसंख्या 44 झाले. 44 रन्स ऑन बोर्ड. तर 3 षटकाचा खेळ संपला. चला पुन्हा एकदा एकत्र येऊ नका प्लीज, एकत्र येऊ नका. बॉलर पाठवा लगेच. पाणी पाठवतोय पण सरकारने एकत्र येऊ नका. पाणी पाठवून द्या फर्स्ट. सगळ्यांनी एकत्र येऊ नका, बॉलर पाठवा. फक्त बॉलर पाठवायचं आहे. 3 षटकं संपलेत आणि प्रथम फलंदाजी करताना अमू 11 काश्मीरा 44 धावा, 44 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. चला आपण सन्मान घेऊया सन्माननीय महेंद्रजी गुज्जर साहेबांचा. नवघर मंडळ अध्यक्ष आहेत बीजेपी युवा मोर्चाचे. मी सन्माननीय कृणालभाई पुरोहित
KP वेलफेअर फाउंडेशन चे अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय. सन्माननीय महेंद्रजी गुज्जर साहेबांचा मनपूर्वक स्वागत, वेलकम. चला ड्रिंक्स ब्रेक संपला का? चला लगेच येऊ द्या बाहेर, 2 सामने अजूनही बाकी आहेत. चौथ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय, ध्रुवेश येतोय. ध्रुवेश बॉलिंग ट्रॅकवर चौथ्या षटकाची सुरुवात होते. ओव्हर द विकेटनं ऑन द राईज, दॅट इज बेस्ट, एरियल रूट, लॉंग ऑन, क्लिअर नाही होणार, झेल टिपला जाणार आणि चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळणार. धक्का चौथा, टीम अमू 11 काश्मीरा. धावसंख्या 44 झाले, थांबले आणि आता अमू 11चा अजून एक फलंदाज बाद होतोय. वेंकी फक्त 1 धाव करून बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या स्वतः संघमालक अमू पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. अमू वेगवेगळ्या भूमिकेसाठी ओळखले जातात. ते स्ट्रायकर बॅटर सुद्धा आहेत, ते स्लॉग हिटर आहेत, ते मिडल ऑर्डरला पेशन्स ठेवणारे फलंदाज आहेत, ते लीड बॉलर आहेत, ते विकेट कीपर आहेत. अशा खूप साऱ्या भूमिकांसाठी आमिरला ओळखले जातं. पडता मधल्या फळीत ते येत आहेत. फलंदाजी करताना सगळ्या खेळाडूंना मौका मिळाला हवा वर जाण्याचा आणि तो क्रमांक प्रत्येकाने टिकवण्याचा प्रयत्न केला. फक्त वेंकी थोडेसे कमी धावा देताना पाहायला मिळाले. बाकी चौघांनी चांगलाच खेळ दिला. अमे सुद्धा शून्यावर बाद झाले. आसिफ, रोशन आणि संतोष या 3 फलंदाजांनी मुख्य भूमिका घेतली फलंदाजी करताना. आता अमू पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये संतोषची साथ देण्यासाठी. सुरुवात ध्रुवेशी या षटकाची विकेट घेऊन झालेली आहे आणि म्हणूनच पुढची 2 षटकं उत्तन बॉईज गेविन या संघासाठी महत्त्वाची असतील. कारण लीड बॉलरला जेव्हा मार बसतो अशा वेळेला बॅकअप प्लॅन तुमच्याकडे असायलाच हवा आणि तो बॅकअप प्लॅन ध्रुवेशचा आहे. यंगस्टार आहे आणि आता पण चांगली कामगिरी यंगस्टारने केली. बघा, नवीन खेळाडूंची कल्पकता लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. नवीन खेळाडूंना मौका मिळणं आवश्यक आहे. कदाचित काही खेळाडू आज अनुपस्थित आहेत, पण या नवीन खेळाडूंना जो मौका मिळाला आहे ते स्वतःला सिद्ध करून 100% दाखवतील आणि ध्रुवेश तोच खेळ देताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली या षटकाची. हवेत आहे पण क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा बॉल खाली येतोय. जज करतोय. ॲक्शन थोडी चुकली होती झेल टिपण्याची. अपर हँड कॅच घेण्याची गरज नव्हती, लोअर हँड कॅच घ्यायचा होता, पण कॅच कंप्लीट झाला सुदैवानं. फलंदाज बाद. आमिरचा खेळ संपला 0वर. नितीन पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. चला नितीन, घाई करा. मी फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा तीच सूचना देईन जी सूचना मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देतोय.
तुम्हाला चांगली षटकं मिळावी, जास्त षटकं मिळावी, त्यासाठी आम्ही सूचना वारंवार देतोय, वारंवार, विदाउट ब्रेक. धावसंख्या 44 झाल्या, 44 रन्स. ध्रुवेश इम्पॅक्ट टाकतोय आपला गोलंदाजी करताना. अंडर एस्टिमेट केलं जाते ध्रुवेशला आणि मग अंडर एस्टिमेट केलं तर मग भुर्दंड भोगावा लागेल. आल्या पावली परत. नितीनचा खेळ सुद्धा 0वर संपला. गोल्डन डक. ब्रेस कंप्लीट केले आणि हॅट्रिक. बघा 3100 रुपये SSP 11 संघाकडून आहे. हॅट्रिक घेतली तर 3100 रुपयेचं बक्षीस SSP 11 संघाकडून जाहीर करण्यात आलंय. आणि 2 विकेट्स जर घेतले आहेत, पुढच्या बॉलवर जर विकेट आला तर SSP 11 या संघाकडून 3100 रुपये. ध्रुवेश इज द बॉय. चला उत्तम एकत्र येण्याची वेळ नाही. चला आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. 8व्या क्रमांकावर आशिष येत आहेत. हाँ, हमारे एक्स्ट्रा मेंबर बता रहे हैं कि सूरज सी बॉलर है, बैटिंग नहीं कर सकते. हे सच है अमू 11? आएंगे आएंगे सूरज आएंगे. तर आशिष हे 8व्या क्रमांकावर पोहोचलेले आहेत आणि आता हॅट्रिक बॉल घेऊन ध्रुवेश सज्ज होतोय. बघा मागची 3 षटकं अमू 11 संघाची होती, पण हे षटक आता उत्तम बॉयचं आहे. ध्रुवेश ती कामगिरी करतोय. हॅट्रिक आहे, पूर्ण होईल का? विकेट कीपर पोहोचतायत. हॅट्रिक कंप्लीट आणि युनिटी कप मधली पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतो. गोलंदाज द यंगस्टार ध्रुवेश. हॅट्रिक कंप्लीट केलेले आहे SSP 11 या संघाकडून. 3100 रुपये. जिग्नेश भाई आपने बोला गेंदबाज ने करके दिखाया. ध्रुवेशने हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. बघा वाघ लहान असो वा मोठा, वाघ वाघ असतो आणि ती कामगिरी ध्रुवेशने करून दाखवलेली आहे. नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावर सूरज आला. सूरजने मनावर घेतलं. सूरज आता पोहोचणारा स्ट्रायकर्स एंडला आणि हे षटक खूप चांगलं राहिलं आहे उत्तम बॉईज या संघासाठी. मला असं वाटतं गेविन सुद्धा बक्षीस देतील ध्रुवेशला, जे ऐकत असतील डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्हाला. कारण गेविन अशाच टॅलेंटला शोधतायत जो टॅलेंट आपल्या परिसराचं नाव रोशन करेल आणि ध्रुवेश त्यासाठी आहे. नक्कीच ध्रुवेशला गेविन दादा सुद्धा बक्षीस 100% देतील. धावसंख्या 44 झालेली आहे. पुढचा बॉल उलटा खेळलेत आणि बॉल यावेळेस नाही थांबणार, जाईल सीमारेषा पार. हे लेफ्टी तर क्यों नहीं, आपके जबान पे तिल है. पण मेडन होता होता राहिली. राईट, 5 चेंडू त्याने खूप चांगले हाताळले होते. शेवटच्या बॉलवर चौकार आला. मेडन चुकली पण हॅट्रिक कंप्लीट केली. षटकं संपतायत. 4 धावसंख्या जाते ते म्हणजेच 48. चला उत्तम वेळ नाही आहे. सर्व एकत्र येऊ नका. एका चित्रपटाला जर 10 डायरेक्टर मिळाले तर तो चित्रपट फ्लॉप होतो. तर डायरेक्शन फक्त एकाच असायला हवं. सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज नाही आहे. उत्तम गॉडसन प्लीज, वेळ नाही आपल्याकडे. प्लीज प्लीज असं करू नका प्लीज. इतका चांगला मोमेंटम तुम्ही बनवला यार. तर 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय त्याची आपण चर्चा पाहिली आणि चर्चेनंतर नाव पुढे आलंय डॅरेस्टन हा नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत शेवटच्या षटकासाठी. पहिली 3 षटकं फक्त 44, हे मागचं षटक फक्त 4. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये पुनरागमन करण्याचा मौका प्रत्येकाला मिळतो. फक्त तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे, तुमच्या पर्यायांवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच विश्वासावर उत्तम संघ एका चांगल्या स्थितीत येण्याचा प्रयत्न करतो. पण अमू 11 काश्मीरा अंडर एस्टिमेट करून चालणार आहे. सूरजने बघा पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय.
आणि या अगोदर आपण पाहिलं तर संतोषला खूप मोठा पॉज मिळालाय आणि संतोष आता खूप वेळांदा स्ट्राईकवर आलाय. पाहूया त्यांच्या वतीनं एअर स्ट्राईक केली जाते का या शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकावर. डॅरिस्टन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. मोठा रनअप आहे डॅरिस्टनचा. पंचांच्या डावीकडून डॅरिस्टन स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर एंडला संतोष चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतोय. एक षटक त्यांच्या वतीने आतापर्यंत मिळालंय संघाला. फुल टॉस बॉल, बॉटम एंडचा वापर, बॉलला केलाय टर्न, मिड ऑन नाही आहे, क्षेत्ररक्षक पुढचे लॉंग ऑनचा एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. आता विकेट जाणं परवडणार नाही आहे अमू इलेव्हनला, कारण या अगोदरच खूप साऱ्या विकेट्स गेलेल्या आहेत. त्याचमुळे धावचीतचा धोका पत्करण्याचा इरादा फलंदाजांचा नव्हता. अजूनही वेळ आहे. धावा मिळतील, धावा बनतील, धावा शोधाव्या लागतील. त्यासाठी खेळपट्टीवर थांबणं आवश्यक आहे आणि म्हणूनच यावेळेस फक्त एक धाव त्यांनी पूर्ण केली. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातला धावसंख्या 49 धावा. पुढचा बॉल डॅरिस्टनचा. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सूरज, त्यांनी या अगोदर एक चौकार खेचला शेवटच्या बॉलवर चौथ्या षटकाच्या. हो बॅटची टॉपेज, क्षेत्ररक्षक नाही आहे कव्हरला, त्याचमुळे फक्त एक सिंगल मिळेल. शॉन येत आहेत बॉलवर. स्ट्रायकर सेंडला थ्रो, एका धावेची वाढ. धावसंख्या पोचते 50 अप फॉर टीम अमू इलेव्हन काश्मीरा. 50 रन पुरे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पण खरंच काय ध्रुवेशने कामगिरी केली आपल्या संघासाठी. सर्वात महत्त्वाची बाब, विकेट तर त्यांनी घेतलेत पण धावा रोखण्याचं काम त्यांनी केलं. सेट बॅटरला बाद करण्याचं काम त्यांनी केलं आणि आपल्या संघाला तो आत्मविश्वास प्रदान त्यांनी केलेला आहे. डॅरिस्टन फलंदाज स्टेप आउट झाले पण तो स्टान्स प्रॉपर टिकवू शकले नाही. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल. धावसंख्या 51 51 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. सूरज स्ट्रायकर्स एंडला. डॅरिस्टन याने देखील कंबर कसले या शेवटच्या षटकासाठी आणि फलंदाज तर ॲग्रेशन मोडमध्ये येतीलच, ते त्यांना ठाऊक आहे आणि म्हणून माइंड रिडिंग कॅपॅसिटी भन्नाट आहे डॅरिस्टनची. फलंदाजाचं मन तो ओळखतोय. फुल टॉस बॉल, मोका होता मोठ्या फटक्यांचा. ताळमेळ चुकला, बॉल गॅदर होऊ शकला असता. कॅच निसटली. शॉन आणि डॅरिस्टन या दोघांमध्ये कॉलिंग झाली नाही आणि म्हणूनच झेल सुटला. एक धाव मिळते अमू इलेव्हन काश्मीराला. धावसंख्या पोचते 52 52 रन्स ऑन बोर्ड. चेंडू हाताळले 4 धावा खर्च झाल्यात या षटकात 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. स्ट्रायकर साईडला फलंदाज संतोष आउट झालेत का? संतोष घेत आहेत. तर संतोष स्ट्रायकर एंडला आहेत. धावसंख्या 52 52. डॅरिस्टनने सुद्धा हे षटक चांगलं सांभाळलेलं आहे. मला पहिल्यांदा वाटलं होतं की 70च्या पलीकडे जाईल अमू इलेव्हन काश्मीरात. जसा अप्रोच आपण पाहिला होता फलंदाजांचा, आसिफ चांगला खेळले, रोशन चांगला खेळलाय, संतोष चांगला खेळलाय, तर या तिघांमुळे वाटलं होतं की कदाचित धावसंख्येचा वेग चांगला आहे. पण आता गोलंदाज डॅरिस्टनचा वेग बघा, स्पीडोमीटरचा काटा वाकेल इतक्या वेगानं तो चेंडू त्यांनी हाताळला होता. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातला धावसंख्या थांबले 52 52 रन्स ऑन बोर्ड. ढग तळपत्या सूर्याला झाकू शकत नाही. तसंच घडते का भोवे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संतोषच्या बाबतीत. हे षटक चांगलं राहिलं उत्तम बॉईजचं. डॅरिस्टन इज द मॅन. चांगला परफॉर्मन्स डॅरिस्टनचा या षटकामध्ये या अगोदर पाहायला मिळालाय. वाह, काय गोलंदाजी डॅरिस्टनची पाहायला मिळाले. इम्प्रेसिव्ह बॉलिंग बाय ध्रुवेश अँड इम्प्रेसिव्ह बॉलिंग बाय डॅरिस्टन. पहिला डाव संपलाय. धावसंख्या 52. जिंकण्यासाठी 53ची गरज. 30 चेंडू 53ची गरज. उत्तम बॉईज गेव इन 30 बॉल्स अँड 53 रन्स रिक्वायर्ड टू विन. धावा अडवल्या जातील की धावा बनवल्या जातील त्याचं विवरण ऐकवण्यासाठी मायक्रोफोन आमंत्रित करूया महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, व्हॉइस ऑफ पालघर, सन्माननीय संदीप गावंड सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू.
काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय आपल्याला आणि मनीष पाटील यांचं पुन्हा एकदा आभार मानतोय. या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा आमच्या सोबत जुडले जातात आणि मी त्यांच्यासोबत जुडले जातोय. गोड आवाजाचे धनी आहेत आणि त्यांचा गोड आवाज नुकताच ऐकलाय. पहिला डाव संपलाय. उत्तन बॉयज उत्तन विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत अमो 11 मीरा रोड असा. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकमध्ये पुन्हा संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला ज्या ठिकाणी सज्ज आहेत. टीम सेंट युअर ओपनिंग पेअर. उत्तन बॉयज उत्तन टीमला विनंती असेल आपले बॅटर पाठवून द्या. पहिल्या डावाची समाप्ती. गोल्डन डकवर अमय बाद झाला. अमय आगाशे बाद झाला. आसिफने 1 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 14 धावांचं योगदान दिलं. त्याच्यानंतर आपण बघितलं तर रोशनने सुद्धा 12 धावा बनवल्या. एका षटकाराच्या सहाय्याने त्यांनी धावा बनवल्यात. संतोष हा सुद्धा एका षटकाराच्या मदतीनं 14 धावा बनवणारा खेळाडू ठरला आणि तळातील फलंदाज सूरज एका चौकाराच्या सहाय्याने त्यांनी 6 धावांचं योगदान दिलं. हा होता पहिल्या डावाचा लेखाचौका. पहिल्या 5 षटकांमध्ये धाव फलकावर अमो 11 मीरा रोड टीमने धावा बनवल्या. त्या धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या त्या 52 आणि 53 धावांचं लक्ष ठेवण्यात आले उत्तन बॉयज उत्तन या टीमवर. आमचे 2 ऑफिशियल अमोल वेतोस्कर आणि परशुराम पाटील सरांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघतायत. अमोल वेतोस्कर म्हटलं तर टेनिस क्रिकेटमधील जे माझे आवडते 10 यष्टीरक्षक फलंदाज आहेत त्याच्यामध्ये अमोल वेतोस्कर सरांना मी अर्थातच जागा देतो आहे. टेनिस विश्वामध्ये त्यांचा दबदबा दहशत ही आपण यापूर्वीसुद्धा बघितलं. पंड्या बॉईज संघामार्फत सुद्धा त्यांना आपण खेळताना बघितलं. असे एक नामचीन खेळाडू ते होते. दुसऱ्या बाजूला परशुराम पाटील वसई तालुक्यातील टिवरे गावातून बिलॉंग करत आहेत. गाव जरी छोटं असलं आज भरपूर विकास त्या गावाचा होतोय. शहर बनलं आहे आणि तिथून परशुराम पाटील बिलॉंग करत आहेत. एक प्रख्यात असे कॅप्टन जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाचे कॅप्टन होते आणि कोळ्या गटातील मॅचेसमध्ये सुद्धा त्यांचा बोलबाला आपण पाहायचो. असे परशुराम पाटील या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि अरुण आंबावकर त्यांच्याबद्दल सुद्धा मला बोलावंसं वाटतं. राईट टीममधून खेळत आहेत. चांगलं क्रिकेट आतापर्यंत ते हाताळत आहेत. चांगला परफॉर्मन्स 40+ क्रिकेटमधून सुद्धा त्यांनी दाखवला आहे आणि इथे सुद्धा पंचांची चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळतोय. व या मॅचकडे 53 धावांसंख्येचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. 2 बॅटर उत्तन बॉयज उत्तन टीमचे उतरत आहेत. गेविन फर्नांडिस हे जर आपण हे नाव जर बघितलं तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या परिचयाचं असं नाव आहे ज्यांनी टेनिस विश्व गाजवलं. अक्षरशः गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्याचं काम करणारा या मीरा भाईंदर परिसरातील प्रख्यात खेळाडू म्हणजेच गेविन फर्नांडिस आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचे खेळाडू आपल्याला तयार होताना दिसतात. बॅटर उतरलेत. गॉडसन किका आणि फैसल या दोघांवर जबाबदारी असेल. गॉडसन किका
उत्तनच्या इतिहासातील आणखीन एक सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं गेलेलं नाव आहे, ज्याच्याकडे प्रामाणिकपणा दिसतोय, डिसिप्लिन आहे, चांगला परफॉर्मन्स तो करत असतोय. कुठलीही मोठी स्पर्धा असो, गिव रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, आणि अशा पद्धतीनं काम त्याचं टेनिस क्रिकेट जगतामध्ये चालू आहे. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी त्याची होताना दिसलं आहे, फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं काम करतो आहे. गॉडसनने इथे 1 षटक टाकलं होतं. त्या गॉडसनच्या षटकामध्ये धाबा 12 खर्च झाल्या, परंतु आता 17 धाबा खर्च झाल्या होत्या. परंतु आता फलंदाजीमध्ये काय आहे, कशा पद्धतीने गेम प्लॅनिंग करतो आहे हे सुद्धा आपल्याला लगेचच माहीत पडेल. 4 वाजून 20 मिनटं चालेत, 25 मिनटं असतील तुम्हाला ह्या डाबा करता, हे लक्षात असू द्या. गेम इज ऑन. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अमय आगाशी. समोर बॅटर आहे गॉडसन किका. सरळ बॅटचा वापर केलाय, कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला, हवेत होता. ओहो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काही कोसळतोय आणि चेंडू सीमारेषे पार. मिळतात धाबा 4. युनिटी कप चौकार. गॉडसन किका चौकाराच्या मदतीनं आपली सुरुवात करतोय. 53 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि त्यानुसारच तोच अप्रोच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवावा लागेल त्या खेळाडूला. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. ओ, हवेत होता चेंडू. गोलंदाजाने आपलं फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं आणि काय घडलंय, 3ऱ्या पंचांना दिलं आमंत्रण. अमोल वेतसकर सर आणि 3ऱ्या पंचांना आमंत्रण दिलं, त्यामुळेच अरुण अंबावकर सर या ठिकाणी पाहणी करतील. येस, 3रे पंच निरीक्षण करतील. बॅटर इज आउट और नॉट आउट. कारण दुसऱ्या इनला नॉन स्ट्राईक इनला जो धोका होता तो धोका या ठिकाणी आपण स्पष्ट बघितला होता आणि इथे ती दुसरी धाव पूर्ण होते की नाही ते सुद्धा पाहिलं जाईल. ही 1 धाव पूर्ण होते की नाही ते पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय दिला जाईल. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आपण पुन्हा एकदा या स्पर्धेचे स्पॉन्सर आणि सपोर्टर्स यांच्याबद्दल डिटेल्स माहिती देऊया. टायटल स्पॉन्सर म्हणजे या स्पर्धेला संपूर्णतः चांगलं सहकार्य करणारं व्यक्तिमत्व केपी वेलफेअर फाउंडेशनचे करता धरता श्री कृणालजी पुरोहित साहेबांचा आभार मानावं तितकंच कमी आहे. SSP 11 क्रिकेट ग्रुप, टॉस्का बॉस आणि ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेत ते आमचे सर्वांचेच लाडकं व्यक्तिमत्व श्री जिग्नेशभाई पारेख साहेबांना तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत. यूट्यूब आणि मीडिया चिल आउट वाईन अँड डाईन, स्ट्रॉबेरी फाईन अँड डाईन यांच्याकडून ही यूट्यूबची वाहिनी आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर आहेत ओ माय गॉड बॅग्स, जितेंद्र जैन आणि सचिनजी जैन साहेबांनी हे स्पॉन्सर केले आहेत. के बॅग्स मिस्टर ललितजी जैन साहेबांना आपण पाहिलं होतं, त्यांचं सहकार्य लाभलं आहे. मंडप स्पॉन्सर श्री हेमंत शाह आणि यशपाल शाह यांनी मंडपची व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचा आभार मानूया. काइंड स्पॉन्सर ॲडव्होकेट जिगर शाह यांचं सुद्धा आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलं आहे. बॅटर इज सेफ, नॉट आउट. बॅटर सुरक्षित राहतोय, त्यामुळेच 1 धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्या 5. आता बॅटर जर आपण बघितलं, फैसल हा बॅटर आहे आणि तो बॅटर सध्या बीट होतोय. धावसंख्या धावपळकावर बघितली तर ती आहे 5 धाबा. जिंकण्याकरता लक्ष आहे 53. या धावसंख्येचा पाठलाग चांगला करावाच लागेल, प्रयत्न तर करावेच लागतील आणि ते प्रयत्न करण्याकरता बॅटर तयार आहेत आणि गोलंदाज सुद्धा तयार आहेत. सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर हा रणसंग्राम रंगतोय युनिटी कपचा. फुलपिच बॉल, काय घडले बघूया. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चुकला गेलाय. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1+1 या 2 धाव मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या यावेळेला पोहोचली 7 वर. स्कोअर मोज ऑन 7. वाईट बॉल. नियंत्रण हे फार महत्त्वाचं आहे. लाईन आणि लेंथ चांगल्या पद्धतीने पिक करावे लागेल गोलंदाज अमय अगसेला. प्रयत्न हे करतच राहायचे असतात. प्रयत्न कराल तर जिंकाल. प्रयत्न केल्यानंतर एकतर आपल्याला आनंद मिळू शकतोय आणि हरलात तर अनुभव सुद्धा मिळू शकतोय. आडव्या बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय, चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही,
धावा मिळतील 4 की 6 पाहूया. षटकार आहे की चौकार आहे. चांगला ताकदवर फटका होता अँड दॅट्स सिक्सर. 6 धाव मिळत आहेत गॉडसन किकाला. धाव संख्या 6 ने पुढे सरकली आणि धाबा लागले जात आहेत त्या 13. स्कोर मूव्स ऑन 13. लॉंग ऑफ रिझन मध्ये फोर्स केलं होतं. ताकदवर फटका पाहायला मिळाला गॉडसन किकाचा. थोडंसं इनसाइड आउट झालंय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता अमो 11 मीरा रोड टीमला प्रश्नामध्ये टाकलाय. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय गॉडसन किका. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. पहिला धक्का लागलाय प्रत्युत्तर देणाऱ्या उत्तन बॉयज उत्तन टीमला. 1 गडी बाद. धावसंख्या 13. चांगलं गीत या ठिकाणी वाचलं गेले. कोळी बांधव मोठ्या संख्येने क्रिकेट मॅच मध्ये उतरत असत. चांगलं वर्चस्व त्यांची दहशत आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिलं षटक सुरू असताना धावसंख्या 1 गडी बाद 13. आता नवीन बॅटर गेला स्मिथ गावट्या. टेनिस क्रिकेटमध्ये त्याने सुद्धा जसा उतरलाय तसा तो प्रकाश झोतामध्ये आलाय. त्याला सुद्धा आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी उचलून धरलंय कारण त्याची खेळी चांगली होत असं आपला टीम करता. स्मिथ उतरलाय. स्ट्रायकिंगकडे तो असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समय. त्याच्या कोट्यातील शेवटचा बॉल पुढे येऊन कळून काढला जातो या चेंडूला. चेंडू ऑन साइडला गेलाय. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. थ्रो करण्याआधी 1 धाव मिळाली. एका धावेने स्मिथ याने आपला अकाउंट ओपन केलं. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपलंय आणि धाबा लागल्या जात आहेत. धाव फळकावर त्या 14 धाबा. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 39 धावांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजेत 39. चोवीस बॉल शिल्लक आहेत आणि 24 मध्ये 39 धावांची गरज आहे. कसं काय मॅच राहील, काय गोलंदाजी राहील या ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. खरोखरच आपलं आयुष्य आपण ज्या वेळेस जगत असतो त्यावेळेस इनक्रेडिबल हा शब्द आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा यायला पाहिजे. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. 14चा आकडा आलाय आणि इनक्रेडिबल खेळी करणारा कावडू मला आठवला. मॅक्सी द बिग शो. 14 ऑक्टोबर 1988 साली सिडनी येथे जन्मलेला कावडूचा आकडा या ठिकाणी दर्शवतोय आत्मविश्वास काय असतो, कशा पद्धतीने क्रिकेट खेळायला पाहिजे, आलेल्या संकटांना कशा पद्धतीने जिद्दीने तोंड द्यायला पाहिजे ते या आकड्याने शिकवलं. त्यामुळेच ही आठवण झाली एका बड्या कावडूची. आता 24 मध्ये 39 पैसे. स्ट्रायकिंगकडे स्मिथ, नॉन स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे फैजल. गॉडसन बाद झालाय. गॉडसन 1 षटकार 1 चौकार ठोकला. एका चौकाराच्या आणि षटकाराच्या मदतीनं 11 धाबा त्याच्या स्कोअर बोर्डवर पाहिल्यात.
दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज सूरज. ओहो, क्रॉस बॅटने खेळायचं होतं. इथे बघा, यष्टी रक्षकाने अतिशय चांगल्या पद्धतीने यष्टी रक्षण केलं होतं. यष्ट्यांवर जर कदाचित चेंडू लागला असता तर हा धोका होता बॅटिंग करणारी टीम करता. ब्रेक गोलंदाजी, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक गोलंदाज करणारे गोलंदाज आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये जास्त पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटचा केला वापर. आतिथ्य कक्षाच्या दिशेने चेतनजी जैन साहेबांचं आगमन होतंय. वेलकम वेलकम वेलकम. वर्धमान मोबाईलचे प्रोपरायटर आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला दिसतंय. मोबाईल आपण वापरतोय, परंतु या मोबाईलचा परिपूर्ण अर्थ खऱ्या अर्थाने कोणालाच ठाऊक नसेल. खऱ्या अर्थाने मोबाईलचा परिपूर्ण अर्थ काय आहे तो तुम्हाला मी थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत ती माहिती देईन. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार, सूरज तयार आहे. बॅटर पुन्हा आक्रमक पावित्र्यामध्ये होते. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. एक धाव पूर्ण केली एका धाब्याच्या मध्ये 3 धाव संख्या. धावफलकावर 19. या आधीचा चांगला फटका पाहायला मिळाला होता बॅटरच्या बॅटमधून. एक धाव फार महत्त्वाची आहे आणि ती एक महत्त्वपूर्ण धाव पूर्ण होतोय. वेलकम, सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. केफी वेलफेअर फाउंडेशन स्पॉन्सर आहेत ह्या संपूर्ण टायटलचे श्री कृणालजी पुरोहित आणि भारतीय जनता पार्टी जिल्हा सेक्रेटरी हा मोठा पदभार ते सांभाळत आहेत. त्यांच्या केफी वेलफेअर फाउंडेशन अंतर्गत चांगलं सहकार्य केलं जातं आहे, चांगला सहयोग दिला जातो आहे. अन्न पुरवण्याचं काम त्या संघटनेद्वारे, त्या फाउंडेशनद्वारे केलं जातं आहे. आता बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. एका धाब्याची धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 20 धाबा. चेतनजी जैन वर्धमान मोबाईलचे प्रोपरायटर यांना विनंती करतोय, सरजी प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. आगतम स्वागतम सुस्वागतम. सुपर बॉईज भाईंदर आयोजित युनिटी कप 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मॅचकडे आपण वळतोय. कोळवर गेला क्रीजच्या. शॉट सिलेक्शन खराब होतं तरी सुद्धा एक धाव मिळाली बॅटरला आणि बॅटच्या मदतीनं बाईचा इशारा आलाय. बाईचा इशारा आलाय. एक धाव मिळाली. एका धाब्याची धावसंख्या पोहोचली 21 वर. 21. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामधील एक बॉल शिल्लक दिसतोय आपल्याला. उत्साहित वातावरण पाहायला मिळतोय क्रिकेट पट्टूलमध्ये. जरी ऊन असलं, कडक उन्हामध्ये सुद्धा ते आपली ऊर्जा दाखवत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता परंतु अपील नाकारली गेली. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 21 धाबा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 32 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 32. आपण बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आणि जसं बॅटिंग पॉवर प्ले घेतला तसं आता इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये बॅटिंग करण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील प्रख्यात समालोचक मनीष पाटील. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 32 धाबांची गरज आहे. या ऐकूया या 3 षटकांकरता मनीष पाटील सरांचा गोड आवाज. ओटीयू मनीष. धन्यवाद संदीप गावंड सर. प्रामुख्याने ऑन एअर मी तुमचा आभार व्यक्त करतोय. सुप्रीमो चषकासाठी जायचं आहे आणि आपण देखील जी ॲडजस्टमेंट केली आहे त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार. थँक्यू. 3 षटकाचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 32 धावांची गरज आहे. आता आव्हान थोडंसं दोन्ही संघांसाठी कठीण होऊन बसलेलं आहे.
व्यासपीठावर सन्माननीय चेतन जैन साहेब जे वर्धमान मोबाईलचे प्रोप्रायटर आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतो या. आणि आपण योग्य त्या वेळी आलात. चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज ऑन, गेम इज ऑन फॉर बोथ साइड्स. एका बाजूला काश्मीर आहे, एका बाजूला उत्तन, आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होता. अमय येत आहेत की अमय कोणाला तरी घेऊन येत आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि सत्यमला आता बोलवण्यात आलेलं आहे. सत्यम 18 चेंडूंमध्ये 32 धावा डिफेंड करण्यासाठी या षटकाची हाताळणी करण्यासाठी सज्ज झालेत. पण आता पाहूया स्ट्रायकर साईडला फलंदाज स्मिथ आहेत आणि स्मिथला फैजलची साथ मिळते. फैजलचा ऑरा हा मोठ्या फटक्यांचा आहे, पण अजूनही स्कोरशीटवर फैजल त्या फटक्यांचा शोध घेऊ शकला नाही आहे. म्हणूनच स्वतःशी स्ट्रगल करतोय आणि म्हणतात ना की चॅलेंज ॲक्सेप्ट करावाच लागेल तुम्हाला. प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला चॅलेंज देत राहील, तुम्हाला चॅलेंज ॲक्सेप्ट करून तुमचा बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाहीच आहे. पण एका बाजूला आता काश्मीरा संघाकडून मागच्या षटकात फिरकीपटू सूरजने चांगलीच भूमिका घेतली. सत्यम खूप जास्त उंचीने बॉल हाताळलाय आणि नक्कीच 100% हा बीमर आहे. फैजल धोक्यात आहे आणि फैजल पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत जाईल. नो बॉल, पण फैजलला धाव घेण्याचा मोह झाला होता. फैजलला परतावं लागते. हा धक्का बसतोय उत्तन बॉईज केविनला. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचतायत. सॅनिओ पोहोचतायत, ज्यांनी प्रथम डावामध्ये गोलंदाजी करताना 2 षटकं हाताळली होती आणि आता पुन्हा एकदा ती सज्ज झालेत भूमिका बदलेसाठी. आणि भूमिका घ्यायची फलंदाजीची. जसा मी उल्लेख केला की फैजलचा तो ऑरा नाही आहे, म्हणजे डॉट बॉल्स खूप कमी वेळा आपण स्कोरशीटवर पाहतो फैजलच्या. पण या सामन्यामध्ये जी अपेक्षा होती, जी गरज होती, ती गरज फैजलला पूर्ण करता आली नाही आणि म्हणूनच निराश आहे, नाराज आहे स्वतःवर. पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने तो परततोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी सॅनिओ नॉनस्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. या अगोदर गॉडसनने चांगली सुरुवात दिली होती उत्तम बॉईजला, 1 चौकार 1 षटकार, पण ती सुरुवात त्यांना टिकवता आली नाही. पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार खेचला होता, पण पहिल्याच षटकामध्ये ते बाद झालेत. अमय आकाशे यांच्या षटकात ते बाद झाले. त्यानंतर स्मिथ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. फैजलचा खेळ संपला मागच्या बॉलवर. सुरुवात सत्यमच्या या षटकाची काश्मीरा संघाच्या बाजूने होते. ऑन दी टोज स्ट्रेट बॅटर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता, पण कनेक्शन बॅट आणि बॉलचा होऊ शकलं नाही. डॉट बॉल. चला वर्धमान मोबाईलचे सन्माननीय चेतनभाई जैन यांचा स्वागत सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. वर्धमान मोबाईलचे सन्माननीय चेतनभाई जैन यांचं मुख्य मंचावर मनपूर्वक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत सत्यम. वेगवान, तेज तर्रार, मोठा बॉलिंग ट्रॅक, पण तितक्याच आत्मीयतेने उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. स्मिथचा 1 सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न केले जात आहेत. थ्रो स्ट्रायकर्स एंडला थोडा उशिरा येतोय. जर वेट केला तर रिग्रेट करावं लागेल. म्हणूनच तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना एकाच ॲक्शनमध्ये वेगानं योग्य त्या एंडला थ्रो करावाच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्याचमुळे जर तुम्ही वेळ घेतलात तर मग तो वेळ फलंदाजाच्या खात्यात जातो आणि तो खेळ फलंदाजीचा दिसून येतो. आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 29 धावांची. फुल टॉस बॉल केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. झेल टिपला जाईल. फलंदाजाचा खेळ संपेल. विकेट डाऊन. मोठा धक्का बसतोय उत्तन बॉईज केविनला. स्मिथ घावच्या बाद झालेले आहेत आणि स्मिथच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचतायत ॲस्ट्रल गौऱ्या. अजून एक बाहुबली बॅटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, उत्तनचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणि पाहूया तो खेळ जो त्याच्या नावेला साजेसा आहे तो संघासाठी मिळेल का. आणि आता ती गरज तर भागवावीच लागेल, पण कौतुक करावं लागेल अमू 11 या संघाचं, ज्यांनी वेळोवेळी सातत्याने धक्के देण्याचं काम केलेलं आहे. यावेळेस स्मिथने उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, कारण हे मैदान लेफ्टी बॅटरसाठी फायद्याचं आहे. आणि म्हणूनच कधी कधी तुम्हाला ते वेगळे प्रयत्न करावे लागतात, ते फॅन्सी स्ट्रोक्सचं चयन करावं लागतं. आणि तेच करत असताना स्मिथ सातत्याने प्रयत्न करत होता, पण त्या प्रयत्नांची
पूर्तता त्यांना करता आली नाही आहे आणि म्हणूनच अडचणीत सापडलेला आहे उत्तम बॉईज गेविन हा संघ. पण अजूनही वेळ संपली कुठे, अजूनही खेळ संपलाय कुठे, या खेळामध्ये खूप काही बाकी आहे आणि पाहूया ती बाकी भरून काढण्यासाठी, फलंदाजीचा खेळ देण्यासाठी ॲस्ट्रल गवऱ्या तर पोहोचलेला आहे. पाहूया कसं आव्हान स्वीकारतो ॲस्ट्रल सत्यमचं. सत्यमने या षटकात अंबू 11 काश्मीर संघासाठी चांगलीच सुरुवात दिलेली आहे. जरी त्यांनी नो बॉल हाताळला आहे, त्या बॉलवर विकेट मिळाला, त्यानंतर फ्री हिटवर जास्त काही प्राप्त करता आला नाही फलंदाजाला. सत्यम फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय, मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये होता, बॅकअप आहे स्ट्रेट लॉंग ऑफचं, क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांची मदत मिळते स्कोर शीटला आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोचते आता 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 27 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. उलटी गिनती सुरू झाली आहे, रिव्हर्स काउंटडाऊन स्टार्ट झालेलं आहे आणि पाहूया या शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम नेमका कोणत्या संघाचा होतोय. ॲस्ट्रल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत तो आत्मविश्वास असेल उत्तम बॉईजच्या पॅव्हेलियन बॉक्समध्ये प्रत्येक खेळाडूच्या देहबोलीवर. पुढचा बॉल सत्यमचा फुलटॉस बॉल, ताकद आहे ॲस्ट्रलकडे, ताकदीचा केलाय वापर, बॉल करतो हवाई सफर आणि धावफलकावर लागतंय 6 धावांचं हस्ताक्षर, सिक्सर. फुलटॉस बॉल, तो देखील ॲस्ट्रलला चूक झाली गोलंदाज सत्यमच्या वतीनं आणि म्हणूनच अमे लगेच पोहोचले त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, कारण एक चूक संघाला नुकसान देऊ शकते आणि म्हणून त्यानंतर चुका होऊ नये त्यासाठीच चर्चा करण्यासाठी अमे पोहोचले. गोलंदाज सत्यमला प्रमोट करण्यासाठी धावसंख्या पोहोचते आता 32 वर, जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. पुढचा बॉल सत्यमचा, हो हॅट्रॅकर होता, कनेक्शन तितकं बनवू शकलं नाही आहे. बॉल विकेट किपरच्या दिशेनं डॉट बॉल. अशा पद्धतीनं षटकं संपत आहेत. 3-3 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 वर, जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, 12 चेंडू 21 धावा, 12 बॉल्स अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 21. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे. मॅच बनते, मॅच रंगते, प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करते. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि त्यासाठी करावं लागते तुम्हाला ती मेहनत आपल्या संघाच्या विजयासाठी, आणि तीच मेहनत दोन्ही संघाच्या वतीने दिसून येते. जेव्हा संघ अडचणीत होता, ॲस्ट्रल आला आणि ॲस्ट्रलने मागच्या षटकात जो षटकार खेचला त्यानंतर जिंकण्याचं स्वप्न पडलेलं आहे उत्तनला. पण जर आपण गोलंदाजांचा आढावा घेतला, आतापर्यंत 3 बॉलर्स वापरले गेलेले आहेत आणि तिघांपैकी आता सूरजला दुसरं षटक हाताळण्याचा मौका मिळतोय. ओव्हर द विकेट, लेफ्टी वर्सेस लेफ्टी. पहिला बॉल, लेट्स सी फेअर और वाईट. पंच निरीक्षण करतायत बघा, पंचांना नेव्हिगेट करू नका, ते लक्ष देतीलच. पिचिंग कुठे आहे, बॉलिंग पाथ कुठे आहे, टप्पा पडण्याचा बॉल रोटेट झाला आहे का, त्या सर्व गोष्टींची चाचपणी पंच करतील. मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड अंपायर्स अमोल वेतोस्कर सर आणि परशुराम पाटील सर. पुढचा सामना 4 षटकांचा असेल, लक्षात घ्या, कारण ती सूचना मी अगोदरच दिली. जर तुम्ही वेळेवर खेळलात तर मग षटकं तुम्हाला जास्त मिळतील, पण तुम्ही वेळ घेतलात तर मग षटकं कमी. व्हाईट बॉल, चला 1 धाव वाढते, धावसंख्येत जाते 33 वर, जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉल न झालेली आहे. भावेश दादा, भावेश दादांचं आगमन व्यासपीठावर होते, मनपूर्वक स्वागत भावेश दादा, वेलकम. फुल टॉस होता, कनेक्शन तर बनतंय, बॉल पोहोचतो डीप मध्ये, 1 सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचे प्रयत्न केले जाणार नाही, कारण ॲस्ट्रलला धोका पत्करण्याची इच्छा नाही आहे. स्ट्राईक स्वतःकडे मिळते, तो स्वतःकडे ठेवतोय, 1 धाव वाढते, धावसंख्या 34 झाली, जिंकण्यासाठी 19ची गरज. बॉल शिल्लक 11 चेंडू 19 धावांची गरज आहे. जेव्हा
पडझड व्हायला लागते तेव्हा तुम्हाला धडपड वाढवावी लागते आणि तीच धडपड आता दोन्ही संघांची पाहायला मिळते. अमेय सातत्यानं सर्कलच्या आतमध्ये राहून डीपमधल्या क्षेत्ररक्षकांना नॅव्हिगेट करण्याचं काम करतात. त्यांना एकही चूक होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि त्याचमुळे सातत्यानं ते प्रत्येक क्षेत्ररक्षकावर लक्ष ठेवत आहेत, दक्षता बाळगत आहेत. हा सामना जिंकायचा आहे, पुढच्या फेरीत पोचायचं आहे, पुढच्या फेरीत देखील चांगला खेळ द्यायचा आहे. त्यासाठी ही फेरी जिंकणं महत्त्वाचं आहे. सूरज तयार, अराउंड अ विकेट. स्विच इट खेळायचा होता, ॲस्टरला बॉल जातोय, शॉर्ट थर्ड मॅनला एक सिंगल होते कंप्लीट. एका धावेची होईल वाढ, धावसंख्या पोचते 35 वर. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज, बॉल शिल्लक 10 चेंडू 18 धावांची गरज. जी अपेक्षा प्रेक्षकांना होती सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जावा, ती अपेक्षा कदाचित या सामन्याच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकेल. सकाळपासून चांगलं क्रिकेट आपण प्रेक्षकांना दाखवलेलं आहे युनिटी कपच्या माध्यमातून आणि आता सुद्धा तसाच सामना प्रेक्षकांच्या दिमतीला हे दोन संघ घेऊन आलेले आहेत. इक्वेशन काय सांगते? 10 चेंडू आणि 18ची गरज. पुढचा बॉल, ताकद न दिसलं, सॅन्यूची जिद्द दिसली आणि लेफ्टी बॅटर या मैदानात तर किती महत्त्वाचं आहे. जरी तुम्ही रायटी असाल तुम्हाला लेफ्टी अप्रोच कधी कधी बाळगावा लागतो. तेच आपण सातत्यानं स्मिथ घावट्याला खेळताना पाहिलं आणि म्हणूनच आता ओरिजिनली तो जर लेफ्टी बॅटर आहे तर तो ॲडव्हान्टेज उत्तम बॉईजला आहेच. धावसंख्या 41 झाला, जिंकण्यासाठी 12ची गरज. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 12. सूरजचा फिरकीचा अंदाज आता फलंदाजाने ओळखला, बॉलला डायव्हर्ट केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन थ्रो अप टू डेट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं. फक्त एक सिंगल मिळते फलंदाजाला. एकदा वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 42 वर. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 11 धावांची गरज. अमू 11 अजूनही माघार घेण्याच्या इच्छेत नाही आहे. सामना जिंकण्यासाठी, आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी, थो खेळ देण्यासाठी प्रत्येक खेळाडू सरसावलेला आहे. जशी गोलंदाजी चांगली होते तसं क्षेत्ररक्षण देखील चांगलं व्हायलाच हवं. अपेक्षा हीच आहे अम्मूची, अपेक्षा तीच आहे अमेयची. त्याचमुळे सातत्यानं प्रत्येक घटना व्यवस्थित सांभाळताना तो खेळ देण्याचा प्रयत्न. अम्मूचा विकेट किपर, अम्मू चांगल्या पोझिशनमध्ये दिसत आहेत. आता फिरकीचा अंदाज फलंदाजाचा चुकला, ॲस्टर चुकले. बॉल शेवटचा बाकी या चौथ्या षटकातला. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. दोन्ही संघ जिद्दी आहेत, जिद्दीने पेटून उठले सामना जिंकण्यासाठी. ती प्रयत्नांची पराकाष्ठा दिसते मैदानाच्या आतमध्ये. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल जातोय फाईन लेगला. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिळते एक सिंगल. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 43 वर. जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल्स आणि 10 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 10 धावा. ॲस्ट्रल आणि सॅन्यो हे दोन धुरंधर उत्तंचे आपल्या संघाचा किल्ला लढवत आहेत आणि आता शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर नेमका कुठला गोलंदाज वापरला जाईल. अमेय तर येऊ शकत नाही, सत्यम सुद्धा येऊ शकत नाही, कारण सूरजची 2 षटकं संपलेत. त्याचमुळे फ्रेश बॉलर घेऊन यावा लागेल आणि फ्रेश बॉलर कोण येतोय? ऋषभ येत आहेत शेवटच्या षटकासाठी. आपल्या संघाला ते जिंकण्याचं दार उघडं करण्यासाठी आता ऋषभ आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर. आणि स्ट्रायकर साईडला फलंदाज आपण पाहतोय ॲस्ट्रल, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सॅनियो. 6 चेंडूंमध्ये 10 धावा पूर्ण करायच्या आहेत सामना जिंकायचा असेल तर. या अगोदर आपण जर पाहिलं तर चांगलाच खेळ राहिला होता, तो म्हणजेच टीम शेरू 11 भाईंदरचा. आणि शेरू 11 भाईंदर संघ या 2 संघांपैकी एका संघासोबत खेळणार आहे पुढच्या सामन्यामध्ये.
तर शेड्यूल 11 आपण देखील तयारीत राहायचं आहे. जसा निकाल लागला या सामन्याचा आपण त्वरित टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आणि ऋषभ गोलंदाजीसाठी पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला ॲस्ट्रल गौऱ्या. स्ट्रॉंग माइंडसेट खूप महत्त्वाचा असतो आणि तोच माइंडसेट बाळगताना आपण पाहतोय दोन्ही संघातील खेळाडूंना. पण आता शेवटच्या षटकावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सुरुवात या षटकाची होते व्हाईट बॉलनं, म्हणजेच उत्तन बॉईजच्या वतीनं ही सुरुवात या षटकाची झालेली. बघा हे व्हाईट बॉल, नो बॉल, एक्स्ट्राज परवडणार नाही आहेत अमोई 11ला. आणि आता तर तो वेगळा विचार केलाच नाही पाहिजे. तुमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा असेल तर त्यासाठी ते वेगळे पण आता विचारात घेऊन चालणार नाही. आणि म्हणूनच थोडी चर्चा होते. आता इक्वेशन बदलते. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 6 balls अँड 9 runs आर रिक्वायर्ड टू विन. सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, थर्डमॅन आहे, कबो पॉईंट आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. हुक करण्याचा प्रयत्न. चान्स आहे आणि एक्झॅक्टली चान्स घेतला जातोय. ॲस्टलला परतावं लागतंय. धक्का बसतोय उत्तन बॉईजला. इक्वेशन बदलते. 5 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. मग क्रिकेटच्या त्या खेळाला मजा राहत नाही. 2-3 षटकांचं क्रिकेट ती मजा देत नाही. 4 ते 5 षटकं ती देखील आता आमची थोडीशी वेळेबद्दलची दिरंगाई लक्षात घेताना आम्हाला ती षटकं कमी करावी लागत आहेत. पण आता आम्ही हतबल आहोत. 2 सामने अजूनही बाकी आहेत. त्याचमुळे उद्या सकाळी 9:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल याची काळजी आम्ही घेणार आहोत. फक्त संघांनी उपस्थित राहायचं आहे. तर इक्वेशन सांगते 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9ची गरज. सुरुवात जरी व्हाईट बॉलने झाली या षटकाची पण पुढच्याच बॉलवर विकेट मिळालेला आहे गोलंदाज ऋषभला. आणि त्याचमुळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रॅन्सन पोहोचतोय स्ट्रायकर्स एंडला. हो यावेळेस इम्प्रोव्हायझेशन. बॉलला दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. बाकी जिंकण्यासाठी आवश्यकता 5 धावांची. 4 चेंडू आणि 5 धावा. बघा हा चौकार खूप महत्त्वाचा होता. या अगोदर विकेट घेऊन दडपण वाढवलं होतं गोलंदाज ऋषभने. पण आता त्या दडपणाला बाजूला सारताना चौकार खेचून या सामन्यावर पकड मजबूत करण्याचा इरादा रॅन्सनचा दिसून आला. एक बॉल महत्त्वाचा आहे. एक सेकंद महत्त्वाचा आहे. एक क्षण महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकायचा आहे. या स्पर्धेमध्ये टिकायचा आहे. जर स्पर्धेला आपल्या बाजूने झुकवायचं आहे तर ते प्रयत्न द्यावेच लागतील. आणि त्याचमुळे आता अमे पोझिशन बदलतोय. थोडी चर्चा करण्यासाठी पुढे येतोय आणि पाहूया क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 5ची गरज. स्वतः विकेट किपर म्हणून तुम्हाला अमे आकाश पाहायला मिळतोय. कॅप्टन असाच असायला पाहिजे. जोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत आपण जिंकणार आहोत तोच आत्मविश्वास आपल्या खेळाडूंना द्यायचा आहे. आणि तेच करताना अमे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5ची गरज. बॉलिंग प्रकार पुन्हा एकदा ऋषभ महत्त्वपूर्ण षटक हाताळतोय. दोन्ही संघांसाठी हे षटक तितकंच महत्त्वाचं आहे. चिप केल्या बॉलला मिळून नाही आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक सिंगल कंप्लीट. थोडासा वेळ घेतला. नॉनस्ट्रायकर थ्रो तितक्याच वेगामध्ये 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आता इक्वेशन बदलते. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस लक्षात घ्या. नो बॉल आउट, नो सुपर ओव्हर, कंपल्सरी चेस. 3 चेंडू 3ची गरज. एक बॉल महत्वाचा आहे. एक डॉट बॉल. पुन्हा एकदा दडपण वाढेल उत्तन बॉईज गेविन या संघावरचं. पण एक मोठा स्ट्रोक सुद्धा याच बॉलवर सामना संपवू शकतोय. पण पाहूया प्रेक्षकांची मनोकामना पूर्ण होते का. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जातोय का. प्रेक्षकांना अशाच लढती अपेक्षित असतात. सामना कुठलाही असू द्या, संघ कुठलाही असू द्या, फक्त त्यांना शेवटच्या बॉलपर्यंत रिझल्ट घेऊन जायचा असतो. तसं चित्र त्यांना पाहायचं असतं. डिका स्पोर्ट्सवर आता प्रेक्षकांची संख्या सुद्धा वाढू लागलेली आहे. हा महत्त्वपूर्ण सामना पाहण्यासाठी उत्तन वर्सेस
काश्मीरा असा हा सामना पाहतोय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3ची गरज. थोडासा वेळ घेतला जातोय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पाहूया त्या बदलाला कसं सामोरे जातात फलंदाज. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, सर्कलच्या आतमध्ये मिळते फक्त एक सिंगल. सामना शेवटच्या 2 बॉल्सवर 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज. काय मोमेंटम पकडला या दोन्ही संघांनी. हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न तर प्रत्येक जण करतोय आणि प्रेक्षकांना खेळून ठेवणारा क्रिकेटचा खेळ आता आपण अनुभवतोय. निकाल अजूनही अस्पष्ट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये भल्या भल्या समीक्षकांचे तर्क वितर्क फोल ठरतात आणि त्याचमुळे क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ भारतभर पसंत केला जातो आणि विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ हा सातत्यानं आता पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात पसंत केला जातोय. प्रसार मोठ्या प्रमाणात या फॉर्मॅटचा होतोय. शेवटचे 2 बॉल्स आणि शेवटच्या 2 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज आपण पाहतोय सॅनियो, ज्यांच्या वतीने आतापर्यंत 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं आहे संघाला. ॲस्टल हे बाद झाले. चला जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल नंतर इतका वेळ नाही प्लीज. आपल्याकडे नाही आहे तितका वेळ, तर तितका वेळ घेऊ नका. 2 चेंडू आणि 2ची गरज. टॉससाठी या चला शेरू 11 भाईंदर. पुढचा बॉल, बॉलिंग पॅक बॉलर तयार होतोय. हो विकेट. 2 धावा मिळत आहेत व्हाईट बॉलच्या. उत्तन बॉयज घेऊन संघ सामना जिंकला. अभिनंदन उत्तन बॉयज गेविन आणि हार्ड लक टीम अमू 11 काश्मीर. चला या शिरो 11 भाईंदर टॉससाठी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण इकडे घोषित करणार आहोत. आणि येस एक्झॅक्टली ज्यांनी हॅट्रिक पूर्ण केले ध्रुवेश ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. ध्रुवेश इज द मॅन ऑफ द मॅच आणि टॉस होईल शिरो 11 भाईंदर वर्सेस उत्तन बॉयज गेविन.